गणेशोत्सव अगदी तोंडावर आहे आणि पीओपी गणेश मूर्तिकारांचं लक्ष होतं ते मुंबई उच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की 6 फुटांच्या खालच्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात होणार. जर उंच मूर्ती म्हणजे ज्या 6 फुटापेक्षा अधिक उंच मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन मात्र समुद्रात करता येणार आहे. त्याला परवानगी सुद्धा मिळाली आहे. या सगळ्या लढ्यामध्ये जे मूर्तिकार संघटना होत्या त्या लढत होत्या. प्रशांत देसाई आपल्या सोबत आहेत. खरं तर धाकधूक होती, ती धाकधूक आता कमी झाली आहे. हो नक्कीच. आणि माननीय उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी संपूर्ण मूर्तिकारांचं म्हणणं नीटपणे ऐकून घेतलं. त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मुख्यतः आशिष शेलारजी यांचे जे प्रयत्न आहेत आणि अनिल काकोडकरजींचा संपूर्ण जो अहवाल सादर करण्यात आला त्याचा भरपूर फायदा झाला आणि मूर्तिकारांना खरंच दिलासा मिळाला. लाखो मूर्तिकारांचे रोजगार ह्याच्यामुळे वाचलेले आहेत. किती फुटाची तुम्ही मूर्ती तयार करतात? आत्ता सध्या माझ्याकडे उंबरखाडीचा राजा, सुतार गल्ली असे महत्त्वाचे 6 मंडळं आहेत आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या माझ्या. उंची काय? एकाची 22 फूट आहे, एकाची 30 फूट आहे. समुद्रात विसर्जन करायला परवानगी? हो, समुद्रात विसर्जन करायला परवानगी आहे. लालबागचा राजा ज्यांच्या हातून तयार होतो ते मूर्तिकार संतोष कांबळी आहेत. किती 14 फुटाचा साधारण असतो. टेन्शन होतं कारण काय निर्णय देणार मुंबई उच्च न्यायालय? टेन्शन होतं कारण आम्ही आज म्हणतो ना, आज एवढे सगळे आज सिद्धेश आहे, प्रशांत, निलेश सगळ्यांनी मिळून जो आज जो लढा लढलाय त्याला सत्याचा विजय झाला. कारण आज आम्ही इतके महिने माझा मागीचा गणपती अजून जागेवर बसलेला आहे. त्यामुळे तिथे एक जी सुरुवात झाली आमची लढ्याला ते आज आम्ही म्हणजे आज जिंकलो. आज माननीय उच्च न्यायालय म्हणा, आशिष शेलार साहेब, आपले मुख्यमंत्री साहेब ह्यांनी सगळ्यांनी जो आम्हाला पाठिंबा दिला आणि हा जोर धरून आज जे काय आणि एस्पेशली काकोडकर साहेबांचा जो म्हणजे त्यांनी जे आम्हाला अहवाल आला त्यातनं जे बाहेर आणि तो अहवालामुळे आम्हाला हा उत्सव तुम्ही टिकवला आणि आज तुम्ही हे सगळे उत्सव बघताय. तिथे तुम्ही पण चिंतामणी साकारणार आहात. किती फुटाचा आहे आणि आजच्या निर्णयाकडे कसं बघ? मूर्ती बेसिकली पाहायला गेलात तर ती एक 13 फुटाचीच आहे मूर्ती. त्याच्यानंतर वरती जी प्रबळ वगैरे आरस जी असते गणपतीची ती थोडी वरती एक्सटेंशन होतं. कारण टेन्शन होतंच डेफिनेटली. कारण आमच्या इथे ऑलरेडी आता माझ्याकडे बऱ्याचशा मूर्त्या आहेत, ह्या पीओपीच्या आहेत आणि ह्या उंच आहेत 20 ते 21 फुटापर्यंत. शेवटची माझ्याकडे मूर्ती आहे 24 फुटाची मूर्ती आहे. तर त्या सगळ्या मूर्त्या ऑर्डर घेऊन ठेवल्याकडे ऑलरेडी बनलेल्या आहेत, आता रेडी आहेत. त्यांचं काम चालू आहे. पेंटिंगला येतील नेक्स्ट वीक पासून. 3 तारखेपासून त्या मूर्त्या आता ह्या रविवारपासून ते 17 ते 24 तारखेपर्यंत ह्या मूर्त्या आमच्या कारखान्यातून ह्या मंडळाकडे जात राहतील. आणि एक धाकधूक अशी होती की बाबा आता मूर्त्या तर बनवलेल्या आहेत परंतु ह्यांच्या विसर्जनाला मागी गणेशोत्सवाच्या दरम्यान जो काही एक आपण बोलतो ना केओस क्रिएट झाला तर ते तसं काय व्हायला नको. कारण शेवटी कसं आहे की कुठेतरी ते आमच्या देखील मनाला लागतं. ती फक्त मंडळाची जबाबदारी असं आपण बोलू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात असताना आज जो आम्हाला पहिली रिलीफ जी मागच्या महिन्यात मिळाली 9 तारखेला ही बनवण्याची मिळाली. परंतु जो काही मेन निर्णय होता तो हा आजचा होता आणि आज विसर्जनावरती निर्णय आले. मागीपर्यंतच हा निर्णय असणार आहे त्याच्यामुळे अजून थोडंसं टेन्शन आहे. टेन्शन तर आहे. ते विसर्जनाच्या मूर्त्या अजून बी विसर्जन झालेलं नाही. पण हा पीओपीचा विषय असा आहे का यांनी प्रदूषण होत नाही. काकोडकरांनी बी आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे. त्याप्रमाणे शासन निर्णय घेईल काय तो. त्यामुळे मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण पीओपी गणेश मूर्ती जसं त्यांनी सांगितले की ऑर्डर घेतलेल्या होत्या, काही मूर्ती साकार सुद्धा झालेल्या आहेत. आणि असं असताना मग विसर्जनाचं काय तर मुंबई उच्च न्यायालयानं आता निर्देश दिले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा आणि आनंद मूर्तिकारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन अनिल संगरे समेत वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.